आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीच्या परिवर्तन लोक चळवळीच्या परिवर्तनवादी भारत या चॅनलचं विशेष बातमीपत्र. लक्ष्मण अभंगे यांच्या स्मारकासाठी 15 लाख मंजूर करणार. रामदास आठवले यांची मोठी घोषणा. नेरळ लक्ष्मण अभंगे यांचं आंबेडकरी चळवळीतील योगदान खूप मोठं आहे. त्यांनी जीवनभर आंबेडकरी विचारधारा आणि आंबेडकरी समाजाचं ऐक्य यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यांच्या स्मृती चिरकाल अबाधित राहाव्या यासाठी लक्ष्मण अभंगे सभागृह निर्माण करून त्यांच्या आठवणी चिरकाल कायम ठेवले जातील. त्यासाठी केंद्र सरकारचं सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 15 लाख रुपये मंजूर करण्यात येतील अशी मोठी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नेरळ लगत असलेल्या भडोळ येथे कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण अभंगे यांच्या श्रद्धांजली सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीशी कधीही तडजोड करणार नाही असे उद्गारही आठवले यांनी काढले. या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी मिलिंद जाधव हे होते. यावेळी बोलताना आठवले यांनी अभंगे यांच्या आठवणीचा जागवल्या आणि अभंगे यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. ते चळवळीसाठी एक होका यंत्र आहेत. त्यांचा विनयशील स्वभाव, माणसं जोडण्याची त्यांची कला, माणसं जपण्याचं त्यांचं प्रवृत्ती आणि कोणत्या एका जाती धर्मात न अडकता अवघ्या बहुजनाशी त्यांचं जोडलेलं नातं हे कायम आम्हाला स्मरणात राहील असे गौरवोद्गार आठवले यांनी काढले. दलित पॅंथरच्या चळवळीत नोकरीला असणारे शासकीय कर्मचारी पॅंथरला पाठिंबा देत होते. आज आम्ही रिपब्लिकन म्हणून काम करत आहोत. गट असले तरी आम्ही चळवळीत सक्रिय आहोत. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मला मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. कालकथित लक्ष्मण अभंगे हे रिपब्लिकन ऐक्याचे पुरस्कर्ते होते. अभंगे यांच्या आठवणी आपल्याला जिवंत ठेवायच्या आहेत असेही आठवले यावेळी म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सेक्युलर पक्षाचे अध्यक्ष श्याम गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले, भडोळ येथे आम्ही बुद्धिस्ट फ्रंट नावाची संघटना स्थापन केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन आपल्याला संघटना मदत करावं लागेल असे श्याम गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्याचबरोबर हा देश संविधानावर चालतो आणि आंबेडकर जनता कायम संविधान अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते. हा देश कधीही गोलवरकर, नथुराम गोडसे यांच्या विचारधाराच्या लोकांच्या हाती देणार नाही आणि या लोकांना मदत करणाऱ्या कोणत्याही लोकांसोबत आंबेडकर जनता कधीच जाणार नाही. आणि आंबेडकर समाजाने कायम आंबेडकरच्या जपणं हीच खरी लक्ष्मण अभंगे यांना आदरांजली ठरेल असं श्यामदादा यावेळेस बोलताना म्हणाले. प्रारंभी बौद्धाचार्य शिंदे यांनी धार्मिक विधी कार्यक्रम आटोपला. या प्रसंगी माजी आमदार सुरेश औलाड, परिवर्तन चळवळीचे संयोजक राजकुमार सुर्वे, RPI रायगड अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रिपाई नेते राहुल डाळिंबकर, बौद्ध महासभेचे मोहन जाधव, समाजसेवक सिद्धार्थ सदावर्ते, रमेश गायकवाड, GK कडलक, राहुल सूर्यवंशी, महेंद्र मोरे, बागुल गुरुजी, खैरे, प्रकाश कनोजे, कुंदा निळे आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाले. डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल शिंदे, प्राध्यापक एकनाथ जाधव, माजी नगरसेवक उमर इंजिनियर शरद मोरे, JB गायकवाड, पत्रकार विलास जाधव, ऍडव्होकेट शेळके, मारुतीदादा गायकवाड, सम्यक सदावर्ते, सुरेश सोनावले, काशीनाथ कांबळे, अनंत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्था संघटनाचे प्रतिनिधी सुद्धा यावेळी उपस्थित होते. श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन
ॲडव्होकेट क्रांती अभंगे, अमोल अभंगे यांनी केले होते. यावेळी डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल अंडोरे यांनी सूत्रसंचालन केले. सूत्रसंचालन करत असताना त्यांनी अभंगे यांना अभिवादन करताना, आदरांजली वाहताना, माझे स्नेही अभंगे आणि आम्ही सुरुवातीपासून सोबत काम करतो आणि आम्हीच मिळून डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठानची निर्मिती केली आणि कायम आम्ही दोघांनी ही प्रतिष्ठान वाढवण्यासाठी काम केलं. म्हणून आम्ही कधी आठवले साहेबांकडे काही मागणी केली नाही. परंतु आज अभंगे आपल्यामध्ये नाहीत. अशा असताना आठवले साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही उभी केलेल्या डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठानासाठी निधी द्यावा आणि हीच खरी अभंग्यांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना व्यक्त केली.